तुम्ही जसं महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले वाचलं पाहिजे, बाबासाहेब आंबेडकर वाचलं पाहिजे, शाहू महाराज वाचलं पाहिजे, अहिल्याबाई होळकर, मल्हारराव होळकर वाचले पाहिजे. निश्चितपणे जे आहे तुम्ही छत्रपती महाराज यशवंतराव होळकर यांचं चरित्र वाचलं पाहिजे. अरे फार मोठा योद्धा या देशात होऊन गेला. अहिल्याबाई होळकर, मल्हारराव होळकरांबद्दल तर आपल्याला सगळ्यांना आदर आहे, माहिती आहे. पण यशवंतराव होळकर हे मुद्दाम तुम्हाला का सांगतो की तुमचे आमचे हे पूर्वज कसे होते. स्वतःच सैन्य हळूहळू जमावलं, भिल्ल होते, लहान 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 समाज लढायला सुरुवात केली. शिंद्यांना हरवलं, पेशवाईला हरवलं. 18 युद्ध इंग्रजांच्या विरुद्ध त्यांनी केली. प्रत्येक युद्धामध्ये इंग्रजांना हरवलं. हा एकमेव राजा असा होता की लंडन मध्ये फरमान निघायचं इंग्लंडच्या व्हाईसरॉयला की यशवंतराव म्हणतील त्याप्रमाणे तह करा. यशवंतराव अटी टाकायचे आणि इंग्रज सरकारला ते ऐकायला लागायचं. एकमेव त्यांचा राज्याभिषेक तर झालाच. या 6 जानेवारीला झाला त्यांचा राज्याभिषेक. 1799 साली स्वतःच्या हिमतीवर राजा झाला हा यशवंतराव. इतिहासकार त्याला भारताचा नेपोलियन म्हणतात. ते हे यशवंतराव चक्रवर्ती किती मोठी माणसं. आणि गेले फक्त 35व्या वर्षी ते जर आणखी जगले असते 20-25 वर्ष तर त्याच वेळेला इंग्रजांना पिटाळून लावलं असतं ते जर जिवंत असते.